सप्रेम जय भीम। आज दिनांक 1 मे 2026 म्हणजे 3 योग आहेत, बुद्ध जयंती, कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन। भव्य 10 फूट उंचीची बुद्ध मूर्तीचा लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे। महामानव तथागत भगवान बुद्धांचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा। इदं बुद्धं विद्येहि सभ्येहि एव मनुष्यैहि पूजयितुम् इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयति। इदं नियमं बोधियानं पठितावाय समन्ततो। इदं बुद्धं विद्येहि सभ्येहि एव मनुष्यैहि पूजयितुम् इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयति। इदं नियमं बोधियानं पठितावाय समन्ततो। इदं बुद्धं विद्येहि सभ्येहि एव मनुष्यैहि पूजयितुम् इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयति। इदं नियमं बोधियानं पठितावाय समन्ततो। ग्रामीण परिसरातील लातूर जिल्ह्यामध्ये खूप जणांना माहिती असेल किंवा खूप जणांना माहिती नसेल कदाचित, पण मला इथं एक खूप नवीन गोष्ट कळली। म्हणजे आता पहिल्या 2 तर माहीत होत्या, पण पहिली गोष्ट म्हणजे आपले बुद्धांचा जन्म झालेला म्हणून वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे याच दिवशी वैशाखी पौर्णिमेलाच बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती। आणि सर्वात महत्त्वाची जी की मला माहीत नव्हती ती गोष्ट म्हणजे आपल्या बुद्धांचं महापरिनिर्वाण दिन पण याच दिवशी म्हणजेच वैशाखी पौर्णिमेला झाले होते। एवढ्या 3 मोठ्या गोष्टी वैशाखी पौर्णिमेला झाल्या होत्या, म्हणून आपल्यासाठी वैशाखी पौर्णिमा किती महत्त्वाचं आहे हे आणखी मला काल कळलं। मला हा कार्यक्रम आहे म्हणून काल रात्रीच मला सायंकाळच्या वेळेला 5-5:30ला कळलं होतं। मग प्रतिष्ठाचे पप्पा म्हणले होते जायचं का म्हणून, मग म्हणलं जावं तरी म्हणून मग मी आणि प्रतिष्ठाचे पप्पा गेलो होतो। खरंच खूप छान कार्यक्रम होता। 10 फुटाची बुद्धांची मूर्ती आहे। मूर्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मूर्ती ध्यानमग्न अवस्थेत आहेत। अर्ध्या पापण्या मिटलेल्या आहेत आणि अर्ध्या पापण्या थोड्या उघडलेल्या आहेत, म्हणजे ध्यानस्थ मुद्रा आहे आणि ध्यानामध्ये भगवान बुद्ध मग्न झालेले या मूर्तीमध्ये दिसत आहेत। भगवान बुद्धाची तत्त्वे आहेत ती प्रापंचिक माणसाला पाळता येत नाहीत, हे मी भीमोत्सवाच्या व्हिडिओमध्येच म्हटलं होतं। पण आणखी एक खरं आहे की कमीत कमी आपल्याला मार्गस्थ तरी होता येईल किंवा प्रयत्न तरी त्या मार्गावर चालण्याचा करण्यात येईल, म्हणून बुद्धाला थोडं जाणायला शिकायला पाहिजे। कारण बुद्ध जितके जाणत जाल तितकं सखोल आणि आणखी खोल बुद्ध होत जातील। बुद्ध आपल्याला शेवटपर्यंत कधीच कळणार नाहीत, परंतु आपण आता तरी सुरुवात केली तरी कमीत कमी थोडं तरी आपल्याला बुद्ध काय आहेत, बुद्ध कोण होते, बुद्धांनी नेमकं आपल्याला काय सांगितलं, त्यांची तत्त्वे काय आहेत, त्याची अंमलबजावणी करता येईल नाही करता येईल, पण कमीत कमी कळायला तरी पाहिजे ना, की पुढच्या पिढीला तरी सांगायला आपल्याकडं थोडं काहीतरी पाहिजे। म्हणून आता मी तरी थोडं बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार आहे। पूर्ण तर काय आपल्याला शक्य नाही, म्हणजे मला तरी शक्य नाही। बुद्धांचं नाव यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होऊ नये असं कधीच होणं शक्य नाही। कारण भारतामध्ये बौद्ध धम्म किंवा बौद्ध धर्म जिवंत आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच।
नाहीतर आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हणजे आपल्या बाबासाहेबांनीच बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे किंवा प्रसार केलेला आहे. आणि त्यांच्याचमुळे आपल्याला बुद्ध कोण आहेत, काय आहेत, बुद्धांची तत्त्वे काय आहेत. बुद्ध मोक्षदाता नाही तर मार्गदाता आहे. बुद्धांनी आपल्याला कधीच दैवी शक्ती किंवा दैवी चमत्कार माना असं सांगितलेलं नाही. मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो, त्याला स्वर्ग मिळतो किंवा नरकात जातो असंही सांगितलेलं नाही. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत निष्पाप राहण्याचा प्रयत्न करा, इतकंच बुद्धांनी सांगितलेलं आहे. शब्द छोटे आहेत पण माणसांना तेच पाळणं होत नाहीत. पूर्ण धम्माचा बुद्धाचा सार जर बघितला तर निष्पाप राहा, आपल्यामुळे एखाद्याला त्रास होऊ नये असं वागा. इतका 2 ते 3 वाक्यात कळू शकतं. पण हे 2 ते 3 वाक्याने हे 2 ते 3 शब्दच माणसाला पाळणं होत नाहीत. आणि म्हणूनच तो धम्म इतका सखोल खोल आणि अधिक खोल होत जातो आणि आपल्याला त्याचा तळ काही सापडत नाही. प्रतिष्ठानं मला खूप वेळेस प्रश्न विचारलाय की मम्मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे आहेत की भगवान बुद्ध मोठे आहेत. पण मला काही त्याचं उत्तर देता येत नाही. कारण भगवान बुद्ध मोठे म्हणावे तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब होते म्हणून भगवान बुद्ध कळले तर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे म्हणावे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांना स्वतःचा गुरु मानलेला आहे. म्हणून मला काही या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी एक मधला मार्ग काढलेला आहे. प्रतिष्ठाला फक्त म्हणत असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध हे दोघेही आपले देव आहेत, तेच आपले अग्रस्थानी आहेत पूजनाच्या. आता इतकं प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराला सुरुवात झालेली आहे. परंतु आता या प्रमुख पाहुण्यांचे काही मी नावं घेणार नाही. मला शक्यतो नावं येत नाहीत आणि जरी येत असली तरी चुकीचा उच्चार होईल किंवा पद त्यांचं चुकीचं सांगण्यात येईल. आणि कार्यक्षेत्र मला इतकं यांचं माहीत नसल्यानं मी फक्त एवढंच म्हणते की सगळ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तो प्लॅन आपण बघितला पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन आपण बघितलं पाहिजे, त्याचं आर्किटेक्चर कोण आहे ते आपण बघितलं पाहिजे, त्याचं एलिव्हेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मी ज्यावेळेस बुद्धविहार उभा करत होतो त्यावेळेस कुणालाही सांगितलं नाही. उपगुप्त महादेवजीला माहीत होतं मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय. ज्यावेळेस ते लोकार्पणाला राष्ट्रपती महोदय आल्या त्यावेळेस संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं की अतिशय भव्य दिव्य असं भव्यविहार उज्जैनमध्ये त्या ठिकाणी उभा केलं. आणि मग त्याच धर्तीवरती आपल्याला या 75 फुटाच्या पुतळ्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आज बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा त्यांचे सर्व सदस्यसुद्धा तुम्हाला माझ्या बौद्ध उपासिकांना मला आवर्जून सांगायचं आहे, जिथं जिथं मोठं गाव आहे तिथं सुद्धा मी एक सामाजिक सभागृह उभा करून तिथं बौद्ध विहार उभा करायचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्या ग्रामीण भागातले अनेक बौद्ध उपासक आले असतील. पूजनीय भंतेजींनी धम्मदेशना म्हणजेच आपणास उपदेश केल्यानंतर तिथं भोजन व्यवस्था करण्यात आली होती. भोजनाची व्यवस्था पण खूप छान आणि एकदम सुरळीत केली होती. साधारणतः मी काय पर हेड माणूस मोजलं नव्हतं, परंतु 5000च्या आसपास होतं माणूस. कारण ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर बरीच माणसं दुरून आलेली निघून गेली होती. जेवणाचं ताट बघून आता एवढंच म्हणावं वाटतं की नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही भाकरीला, नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही भाकरीला. प्रतिष्ठाला पण भूक लागली होती, तिचा भुकेचा टाइम होऊन गेला होता आणि प्रतिष्ठानं पण जेवणाचा भरपूर आनंद घेतला, मीही. खरंच ह्या सातकर्णी महाविहाराला जर भेट द्यायची असेल तर हा पूर्ण पत्ता आहे. माझा जर सांगण्यात चुकला असेल तर हा पत्ता पूर्ण आहे बघा. आता प्रतिष्ठाची पोटपूजा पूर्ण झालेली आहे. पोटपूजा झाल्यानंतर काय असतं, मग मस्ती करायची, फन करायची. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति विसो भगवान् अरहतो सम्मा सम्बुद्धो विशाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो
कार्यक्रम आणखी बाकी होता, पण 9:55ला प्रतिष्ठाचे पप्पा आणि मी निघालो घराकडं. बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा. थँक्यू, धन्यवाद, जय भीम.